फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकर ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आत्ता मी मम्मीकडे आली आहो, माझ्या मुलीकडे, कारण जावयांची तब्येत चांगली नाही आहे, प्रवीणरावांची. त्यांच्या भेटीला आलेलो आहो. चला, कार्तिकाने मी आलेली आहे. हिला घ्यायला आली आहो. 11 वाजले आहेत आता. सुट्टी व्हायची आहे तिला. 5 मिनटं लेटच सुट्टी देते. ते कुठे टाकली आहे आता रेडवाली? तो नाही पाहिजे त्याला. चला आता रोज जात आहे. पाळला जायच्या वेळेस पाळला पायी. चला जात आहे. कार्तिक स्वप्नील ऑफिसच्या कामाकरिता दिल्लीला सेंड ऑफ करता जात आहे. ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला कार्तिक जात आहे आणि स्वप्नील पण जात आहे. आता 1 वाजताची ट्रेन आहे त्यांची दिल्लीची. निघाले आता दोघं पण बॅग घेऊन. कार्तिक पण आशीर्वाद घेत आहे. स्वप्नीलने पण आशीर्वाद घेतला. स्वप्नील पण आता आशीर्वाद आशीर्वाद दे. टोकाटाकी नको करा बाबा. जगू द्या. स्वप्नील पण जात आहे आता दिल्लीला. रुई बाबड्याला बाय बाय कर ना. हे रुई. चला, कार्तिक आता प्रांजूच्या पाया लागलेला आहे. खूप मोठा आशीर्वाद भेटत आहे. कसा बांधणार आहे? म्हणणं हे आहे का बॅग इथंच तुटली, आपल्याला अजून दिल्ली जायचं आहे. दिल्ली दूर आहे म्हणून तो हसून राहिला. मोदी पण बुद्ध झाला. हो भेटते ना रेल्वे स्टेशनवर. आता सध्याचं घेऊन जा. हा फ्रेंड्स, आत्ता वाजल्या 5:30, 5:45 होऊन राहिले आहेत. आमची रुही आत्ता झोपली. दुपारी झोपत नाही आणि काल 2-3 दिवसापासून ती दुपारी झोपते, सायंकाळी झोपते. 5:30-6 वाजले की आणि उठली की मग पुन्हा 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही. आम्हा सर्वांना जागवते. झोपली, तिला बरं पण नाही आहे थोडं सर्दीमुळं. आज झोपली आहे, थकली ती खेळून खेळून. प्रांजू स्वयंपाक करत आहे. स्वप्नील आणि कार्तिक मगाशीच गेले 12 वाजता. ते तुम्हाला मगाशीच दाखवलं आहे मी. स्वप्नीलच्या ऑफिसच्या कामानिमित्त स्वप्नील गेलेला आहे आणि आत्ता प्रांजूचा स्वयंपाक चालत आहे. स्वप्नील गेल्या त्यामुळे आता रोज तो इथे ऑफिसचं काम करत राहतो. सगळे आता बोर पण होत आहे घरी. पण आता झाला प्रांजूचा स्वयंपाक होत आहे. प्रांजूचा स्वयंपाक झाला का जेवण कारण पण लागते 6-7 वाजताच. आजकाल मला शुगरमुळं. आणि रोहीचे आजोबा ये पण आम्ही थांबतो. पण कधी कधी त्यांना वेळ असला तर आम्ही जेवण करून घेतो, कारण ते कधी कॉल करतात की मला वेळ होईल बा म्हणून. त्यांना जर वेळ झाला तर आम्ही जेवण करून घेतो सगळेच. चला आता करत आहेत प्रांजू स्वयंपाक. रुही जागी असली तर चांगलं वाटते. झोपले की सुनसान वाटते आम्हाला, कारण असली की ती खूप इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे करते, खेळवणे काढते आणि मस्ती करते. तिला पाहतच राहावं लागते. धूम करते इकडे तिकडे. रुहीला लावून दिलं होतं TV ही कार्टून शो. चला आता मी पण काही बोर होत आहे, पिक्चर लावते आत्ता. रुही झोपल्यामुळं मला पण खूप बोर होऊन राहिलं आहे आत्ता. चला आता पिक्चर लावते TV. आमच्याकडे नेटवर चालते TV.